खऱ्या अर्थानं हा यश फक्त काँग्रेसचा नसून राजश्री शाहू विकास आघाडीचा हा यश आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर वास्तविकतः हे धक्कादायक रिझल्ट आजचा आलेला आहे आम्हाला. कारण आपल्याला अपेक्षा आमच्या बऱ्याच चांगल्या होत्या. कारण जनमत डीकेंच्या नेतृत्वाखाली जे आम्ही राजश्री शाहू विकास आघाडी म्हणून जे पॅनल उभं केलेलं होतं, सगळे 17च्या 17 सक्षम उमेदवार दिलेले होते. खरं दुर्दैवानं कुठं तर गालबोट लागलं आणि जसं आता राज्यभर जे वारं चाललंय, वोट चोरीचा प्रकार कुठंतरी ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसून येतोय. निश्चित जरा आमच्या अपेक्षा भंग झाल्या कुठे तर. खरं दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ह्या इलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी काम केले. जनतेसमोर गेल्या 5 वर्षाचा जो विकास अजेंडा होता तो त्यांनी विकास केलेल्या कामांचा कामाची जी पूर्तता केलेली होती ती सगळी जनतेसमोर ठेवून पुढच्या भविष्यातल्या 5 वर्षामध्ये उर्वरित असलेली जी काय चंदगड नगरीच्या विकासाचा जो अजेंडा होता तो लोकांसमोर प्रचाराच्या माध्यमातून घेऊन जाऊन आम्ही हा लढा दिला. खरं दुर्दैवानं आपल्याला बऱ्यापैकी इथं यश संपादन करता आलं नाही. त्या बाबतीत जराशी खंत वाटते. निश्चित आमचे नेते आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून आम्ही हा जो पॅनल आघाडी करायचा जे निर्णय घेतला तिन्ही पक्षीय धरून, जिथं शरद पवार राष्ट्रवादी गट, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस आहे च्या माध्यमातून आम्ही हे पॅनल उभं केलं. ह्या पॅनलाच्या विजयासाठी म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेब आणि बंटी साहेबांनी सुद्धा आम्हाला एक दिवसाची वेळ देऊन इथं जनतेसमोर प्रत्येक उमऱ्याला त्यांनी पाय लावून देऊन त्यांच्या अडीअडचणीचा निवारा करून आणि त्यांना शब्द देऊन आमचे पाठराखण केलेली आहे. आणि ह्याच पद्धतीनं भविष्यातले येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थेमध्ये त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या दाखवलेल्या दिशेवरच आम्ही सगळ्यांनी जायचा असा विचार केलेला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा फक्त काँग्रेसचा विजय असा नाही आहे, राजश्री शाहू विकास आघाडीचा विषय आहे. अंतर्गत जसं आघाडी निर्माण होत असताना ज्या वाटण्या झालेल्या होत्या त्या वाटणीतनं आम्हाला कदाचित यश संपादन झालं असणार. खरं दुसरीकडे जे आमचे मित्रपक्ष आणि ह्या आघाडीतले जे घटक पक्ष होते त्यातल्या काही उमेदवारांना जो दगाफटका झाला आणि आमच्याही 2 उमेदवारांना दगाफटका झालाय, त्याचं कुठं तर बाबा आत्मचिंतन करून आम्ही भविष्यामध्ये एकत्रित काम करायचा निर्धार केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आपण पुढची पावलं उचलणार आहे. चंदगडची जनता ही सुज्ञ आहे. ह्या इलेक्शनच्या माध्यमातून विरोधकांना एक लक्षात यायला पाहिजे की एकदा माणसाला उल्लू केलं जातंय, परत परत केलं जाणार नाही. 8-0चा जो त्यांचा अजेंडा होता त्याला कुठंतरी आमच्या ह्या आघाडीनं कुठंतरी मोडीत गाठलेला आहे. जिथं राज्याचे 2 राज्याचे मुख्यमंत्र्यांनी नगरपंचायत सारख्या इलेक्शनला येऊन इथं प्रचार करायची त्यांना वेळ आली. त्यामुळे कुठं तर जनता आपल्या पाठीशी आहे हे त्यांना निश्चित लक्षात आलेलं होतं. त्यामुळे त्यांना 2 मुख्यमंत्र्यांना आणून इथं प्रचार करायची वेळ आली.